आज सकाळी मला कोणता सदमा बसला होता ते मलाच माहीत नव्हतं. बस शांत बस वाटत होतं. तरी पण उठले, अंघोळ केली आणि मस्त देवाची गाणी लावली. का तर आज सोमवार होता. सोमवार म्हटलं की जरा महादेवाची गाणी ऐकली की जरा फ्रेश वाटतं. मग काय, आहोंसाठी टिफिन बनवायला घेतला. त्यांच्यासाठी स्पेशल आज कोथिंबीरीची वडी बनवली होती, का तर त्यांना खूप आवडते म्हणून. त्यांना बाय केलं आणि मी माझ्या कामाला लागले. आता गाणी लावली आहेत म्हणल्यावर अंगात तर तरी आलीच असणार आहे. मग काय, पटापटा कामं उरकून घेतली आणि देवपूजेला लागले. आता देवपूजा करत असताना बाहेर वातावरण बघितलं तर एवढं भारी झालं होतं, कारण आज पाऊसच नव्हता आला. रोज तर असतो, आज नव्हता. आता पाऊस नाहीये म्हणल्यावर मी उशीचे कवर आणि बेडशीट धुवायला काढले होते. पटकन उशीचे कवर आणि बेडशीट चेंज केले आणि रूम आवरून घेतली. आणि रूम आवरेपर्यंत तर बाहेर मोठा पाऊस चालू झाला. आता या पावसाच्या पुढं माझं तर काही चालतच नाही. मी ते तसंच घडी घालून ठेवलं आणि रोजचे कपडे धुवून घेतली. आणि बाहेर बघते तर काय, ही पोरं मस्त एन्जॉय करत होती. मग मला लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही पण असंच काहीतरी मजा करत जायचो घरी. आता स्वयंपाक तर माझा सकाळी झाला होता, फक्त माझ्या चपात्या राहिल्या होत्या, कारण या वातावरणामध्ये गरम गरमच खाऊ वाटतं. मग काय, पोटभर जेवण केलं आणि भांडी घासायला लागले. आता भांडी घासून झाल्यानंतर मी अशी झोपी गेले होते की आहो आल्यानंतरच उठले. आणि आहो आल्या आल्या ही एक्सटेन्शन बॉक्सची पिन बसवत होते, कारण ती खराब झाली होती म्हणून. मग काय, ते झाल्यानंतर आम्ही गेलो भाजी मंडईला, कारण भाजी सगळी संपली होती. भाजी घेऊन आल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले आणि आज आम्ही लवकर जेवलो होतो. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.